स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात खोंडाचा मृत्यू। शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण। मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी। मोहननगर मळा भागात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या घटनेत 8 ते 10 मोकाट कुत्र्यांच्या कळपाने एका खोंडावर हल्ला चढवत त्याचा जागीच मृत्यू केला। या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे। शशिकांत गोपाळ माळी यांची म्हैसाळ येथील मोहननगर मळा भागात 4.5 एकर शेती आहे। त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली असून तेथेच जनावरांसाठी गोठाही उभारलेला आहे। सदर गोठ्यात 2 देशी गायी व 1 खोंड ठेवण्यात आलं होतं। गुरुवारी रात्री शशिकांत माळी व त्यांचा मुलगा अक्षय माळी हे शेतातून घरी परतले। मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास 8 ते 10 मोकाट कुत्र्यांच्या कळपाने गोठ्यात प्रवेश करून खोंडावर हल्ला चढवला। या हल्ल्यात खोंड गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडलं। या घटनेनंतर परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून गोठ्यातील जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। ही घटना आज दिनांक 7 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली।